आगळा वेगळा आगळा वेगळा मराठमोळा सेलिब्रिटी शो मराठी सेलिब्रिटी शो सेलिब्रिटी शो मराठी सेलिब्रिटी शो रंग तो खेळ ढगांचा नदी रंग तो खेळ ढगांचा लपंडाव चाली सूर्याचा लपंडाव चाली सूर्याचा नदी रंग तो खेळ ढगांचा खेळ ढगांचा चल रे बोबड्या टोक म्हातारी जायची लेकीकडे जायची खाऊन पिऊन लट्ट व्हायची मग परत यायची अशी जी गोष्ट आम्ही ऐकायचो. चांदोबा लहान मुलांची मासिकं होती ते आम्ही वाचायला मिळायचो. आजकाल मुलांचं वाचनाचं प्रमाण फार कमी झालंय. कालावून जागे होण्यासाठी आम्ही हा प्रयोग केलाय. वाऱ्यावरती वृक्ष डोलती स्वर मंजुळ राणी घुमघुमती इंद्रधनुचे रंग पाहता कोकिळ कुहू राग छेडती. अशा 3 गोष्टी आहेत की जे मोरल्स आहेत, म्हणजे आताच्या मुलांचं जसं आपण मराठीमध्ये बोलतो तात्पर्य तसं त्यामध्ये आहे. लहान मुलांना समजावं की हे काय आहे, हा कोणता प्रकार आहे, त्याच्या मागे जे कलाकार आहेत ते कसे काय ते पपेट्स हँडल करतात हे त्यांना दाखवावं. ह्या मोरल स्टोरी असल्यामुळे प्रत्येक आई वडिलांनी किंवा आजी आजोबांनी आपल्या मुलांना नातवांना इथे घेऊन यावे. या धरतीशी करूया मैत्री सुंदर फुली असे ही सृष्टी नभी रंग तो खेळ ढगांचा खेळ ढगांचा. टट्या वगैरे कोण नाही, फक्त कॅरेक्टर आहे पपेट्स. हा जो प्रकार आहे तो मराठी रंगभूमीवर पहिल्यांदाच आम्ही करतो. सर्वांना आवडतोय. हे वैशिष्ट्यपूर्ण नाटक आहे. इथे पपेट्स बोलतात, प्रेक्षकांशी संवाद साधतात. आकर्षण आहे ते पपेट्स आहे. सर्वांनी हा नवीन प्रकार बघण्यासाठी आलं पाहिजे. बालभारती वाचलं असेल त्या गोष्टी फक्त आम्ही वेगळ्या पद्धतीने मांडतो. कलाकार आहेत भरपूर, पण ते पडद्या पाठीमागे आणि नंतर ते पुढे येतात. जरूर हे नाटक बघा. कर्दवनी कसे पक्षी गाती नसे तयाना कसली भीती वेलीवरली फुले हासती चिमुक लेखक झोके घेती. या धरतीशी करूया मैत्री सुंदर फुली असे ही सृष्टी नभी रंग तो खेळ ढगांचा खेळ ढगांचा. उडपटांग माकडं कुठली हो उडपटांग कोणाला म्हणताव. माय नेम इज भंपट आणि हा चंपट. हे थिरडे हे म्हातारे काय म्हणाला. नाही रूप चिचुंदरी. रूप चिचुंदरी. मी रूप सुंदरीच बोललो. मला असं काय ऐकू आलं. तुझ्या घरात मळ साठला असेल काढू. बाबा काय माकडं आहे. काढा काढा माझ्या कानातला मळ काढा. चल रे चिचुंदरीच्या कानातला मळ काढूया. परत म्हणाला चिचुंदरी. अहो नाही तो तुम्हाला सुंदरीच म्हणाला. बघूया तुमचे कान. हलू नको हा, नाहीतर आमची वाईट सवय आहे. काढ. तू उजव्या आणि तू डाव्या कानातला वर काढ. काय वास येतोय. ये बसाड्या नीट काढ. अगं बाई
पकड 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 हे बघा इथे पकडा पकडी खेळतायत पण राज्य कुणावर आहे या थेरडीवर. थेरडी कोणाला म्हणतोस ये थांबा, तुम्हाला उंदीरच बनवून टाकते. आम्ही माकड आहोत हे ठीक आहे. अरे ही कोण? मी रूप सुंदरी पिंकी शेट्टी, या जागेची मालकीण. अंकल, बरं झालं तुम्ही आलात. म्हणजे तो यांना ओळखतो. हे आमच्या गावचे मोठू पतलू अंकल आणि मी बबली. अगं बाई किती गोड, किती गोड. अरे चा माणसं वाढली, आठवड्याची सोय झाली. थांबा थांबा, मी तुम्हाला आमच्या झाडाची चॉकलेट देते. थांबा. चॉकलेट? बाप रे, चॉकलेट आणायला गेलीये. त्या चॉकलेट मध्ये असं काय आहे? अगं ते चॉकलेट म्हणजे वशीकरण आहे. ते चॉकलेट खाल्लं की ती सांगेल तसं ऐकावं लागतं. या पोपटाला नक्कीच काहीतरी माहित असेल. वा, किती सुंदर पोपट आहे. माझ्यासारखा लहान मुलगा होता, तिने त्याला पोपट बनवला. बंटी, तो तिच्या डोक्याचा मधोमध त्रिशूळ मार, तरच ती मारेल. अरे पण त्रिशूल कुठे मिळेल? मला माहित आहे, इथे जवळच शिवशंकराचे मंदिर आहे, तिथे मिळेल. पण आणणार कोण? मी आणतो. तोपर्यंत तुम्ही तिला बोलण्यात गुंतवून ठेवा. मी हा गेलो, मी हा आलो. शाबास, जा लवकर. आता ती येईल व सर्वांना चॉकलेट देईल. मग चॉकलेट खायचं